मंडळी, मी दापोलीचा गाईड श्री गणेश गोड. दापोली दर्शन करत असताना नाशिकहून आपल्याला कपल्स आलेले आहेत आणि त्यांना दापोली दर्शन करायची होती. तर दापोली दर्शन करत असताना ते कशा प्रकारे करायचं, काय कुठं फिरायचं हे त्यांना काही माहीत नव्हतं. आपण दापोली दर्शन करत असताना त्यांना 3 पॉईंट आपण दिले, तीन पॅकेज दिले. 3 पॅकेजमध्ये त्यांनी दुसरा पॅकेज निवडला आणि दुसऱ्या पॅकेजमध्ये त्यांनी दापोली कशी फिरत होते, कशा पद्धतीने एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर ते बीचवर येताना बीचवर जेव्हा फिरले आणि इतर पॉईंट आणि मंदिरं तेव्हा ते कसे अनुभव आले ते तुम्हाला सांगतीलच ते. बोला. हाय, मी निकिता. हाय, मी कृष्णा. आम्ही नाशिकवरनं आलो होतो आणि आम्हाला दापोली फिरायचं होतं, पण काही आयडिया नव्हती. तर या दादांकडनं आम्ही बुकिंग केलं आणि दादांनी आम्हाला दापोलीमधले लोकल स्पॉट खूप छान फिरवले. काही मंदिरं, काही बीच आणि स्पेशल आम्हाला आवडलं ते सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्गाच्या जातानाचे रस्ते आणि अजून एक ते कुठलं म्हणलं तुम्ही पहिलं मंदिर? केशवराज. केशवराजचं मंदिर. मी सजेस्ट करेल की दापोलीत आल्यावर केशवराजचं मंदिर आणि सुवर्णदुर्ग नक्की ट्राय करा दादांसोबत, कारण दादांनी अख्खी ड्रायव्हिंग इतकी सुंदर केली आणि आमच्यासोबत आमचे मेंबर असल्यासारखे फिरले आणि आम्हाला स्पेशल की आमचं प्रत्येक मुवमेंट फोटो कॅप्चर केले दादांनी. आमचा दिवस छान स्पेंड झाला आणि फोटोमुळे ती मेमरी आमच्यासोबत दादांमुळे कायम राहील आणि छान होता सगळा एक्सपिरियन्स. सो सगळ्यांनी नक्की ट्राय करा. हां, आम्ही बीच गेलो, बीचवर राईड्स केल्या आणि दादांनी सगळ्या गोष्टीत सपोर्ट केला. त्याच्यामुळे आम्हाला दादांनाही थँक्स म्हणायचं आहे की अख्खा दिवस छान स्पेंड केला आमचा. तुम्हाला दापोली दर्शन करत असताना जेवणाची व्यवस्था कशी झाली? जेवण इथे आल्यावर आम्ही सुरुवातीला सकाळी थोडं जेवलो, तर आम्हाला परत ते हॉटेल टाईप जेवण होतं. दादांनी एक आम्हाला महालक्ष्मी, केळशी महालक्ष्मी, केशव महालक्ष्मीच्या इथे एक होम पुजारी काकांचं जेवण होतं. खूप सुंदर घरगुती जेवण होतं. तिथे सुंदर असा कोकणचा मोदक मिळाला आहे, तर एकदम दिलखुश झालं असं जेवण झालं आणि मुळात घरगुती होतं, टेस्टी होतं आणि व्हेज खूप छान मिळालं. म्हणजे कोकणमध्ये व्हेज मिळेल की नाही अशी शाश्वती नव्हती, पाहिजे तसं तर छान मिळालं. आणि त्यानंतर तुम्ही आता जे देवदर्शनं वगैरे केली, म्हणजे देवळात वगैरे केलं, तेव्हा मंदिरं कशी वाटली? कड्यावरचा गणपती, केशवराज. कड्यावरचा गणपती खूप सुंदर आहे आणि केशवराज तर म्हणजे पहिला दिवसाची सुरुवात खूप सुंदर केली. केशवराजच्या पूर्ण सुपारीच्या बागा आहेत, इतका सुंदर निसर्ग आहे. कोकण काय असेल तर तिथे फिरावं असं मला वाटतं. तर मंडळी, दापोली दर्शन करत असताना जे कपल्स आले तर हे आपले वन मॅन शो आर्मीमध्ये रुजू आहेत. त्यांना 2 दिवसाचा पॅकेज त्यांना फिरायचं होतं, पण 2 दिवसाचा त्यांना तिकडून काश्मीरहून त्यांना कॉल आलेला आहे. त्यामुळे ते इकडून निघून म्हणजे जात आहेत त्यामुळे त्यांना 2 दिवस त्यांना फिरता नाही आले. पुढे मॅडम, बाकी आमचा 2 दिवसाचा टूर होता, पण अनफॉर्च्युनेटली सरांना जायला लागतंय. सो आमचा हा 2 दिवसाचा टूर सुद्धा आम्ही 1 दिवसात खूप जास्त एन्जॉय केला. सो आम्ही 1 दिवस सुद्धा सॅटिस्फाईड आहोत की आमचा 1 दिवस खूप छान स्पेंड झाला. सो थँक्यू फॉर दिस पॅकेज दादा.